श्री साई सच्चरित्र अध्याय 30. नवसादी कथाकथन. माधवरावांच्या आईच्या नवसांबद्दल म्हणजे आपल्या काही अटी पुऱ्या झाल्या तर आपण एखादे कृत्य करू किंवा देवाला आपण एखादी वस्तू अर्पण करू, अशा केलेल्या प्रतिज्ञेबद्दल व स्वप्नदर्शनाच्या इतर कथांबद्दल सांगणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. हे भक्तवत्सला, करुणालया, सदया साईनाथा, तुला नमस्कार असो. तुझ्या नुसत्या दर्शनाने भक्तांची संसारातील भीती तू दूर करतोस आणि त्यांच्या संकटांचा नाश करतोस. हे संतांनी मस्तक धारण केलेल्या रत्ना म्हणजे संतश्रेष्ठा साईनाथा, आधी तू आकार व गुणांशिवाय होतास आणि नंतर भक्तांच्या भावभक्तीच्या दोऱ्यात गुंफला जाऊन आकार व गुणांसकट प्रगट झालेला आहेस. आपल्या भक्तांचा उद्धार करण्याचे कार्य केल्याशिवाय संतांना इलाजच नसतो. तू तर संत मंडळींचा गुरु आहेस, तेव्हा तुला ते कार्य टाळणे शक्यच नाही. ज्यांनी तुझे दोन्ही चरण धरले त्यांची सर्व पापे नाश पावली आणि पूर्वसंस्कारांचा उदय होऊन त्यांचा मार्ग निर्भय व निष्कंटक झाला. तुझ्या चरणांची आठवण होऊन काशीसारख्या मोठ्या क्षेत्रात राहणारे ब्राह्मण देखील शिर्डीत येतात आणि गायत्री मंत्राचे पुनश्चरण करतात किंवा पोथीपुराण वाचतात. शुद्धीकरणाचे विधी न झालेल्या व फारशी शक्ती नसलेल्या आम्हाला भक्तीची काय कल्पना. सर्वांनी जरी आम्हाला टाकले तरी साईबाबा आम्हाला अंतर देणार नाहीत. ज्याच्यावर ते कृपा करतात त्याला कल्पनेबाहेर महान सामर्थ्य प्राप्त होते आणि आत्मा व अनात्मा यातील फरक जाणण्याचा फायदा होऊन त्याबरोबर आत्मज्ञानाचाही लाभ होतो. साईबाबांच्या तोंडचे शब्द ऐकण्याच्या आतुरतेने भक्तजन वेडे होऊन त्यांचा प्रत्येक शब्दानुशब्द आपल्या मनात ठसवून श्रद्धेने त्या शब्दांचा तंतोतंत खरेपणा अनुभवतात. आपल्या भक्तांच्या मनातील इच्छा साईनाथ संपूर्णपणे जाणतात आणि त्या पुरवण्यासाठी ते समर्थ आहेत. म्हणून त्यांचे भक्त कृतार्थ होतात. हे साईनाथा, धावत ये आणि मला भेट. तुझ्या चरणी मी मस्तक ठेवतो. माझे सर्व अपराध विसरून जा. या दासाची चिंता दूर कर. अशा प्रकारे संकटाने गांजलेल्या भक्ताने जर साईनाथांचे स्मरण केले तर त्याच्या भयग्रस्त चित्ताला शांती देणारा तोच एक आहे. दयेचे सागर साईनाथ माझ्यावर कृपा करते झाले. म्हणूनच हा कल्याणकारक ग्रंथ वाचकांपुढे मला ठेवता आला. नाहीतर हा ग्रंथ लिहिण्याची माझी काय योग्यता. कोणी हे कार्य अंगावर घेतले असते. त्याची तोच व्यवस्था करणारा असल्यावर माझ्या डोक्यावर भार कसला. माझी वाणी प्रकाशित करणारा आणि माझ्या अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारा साई समर्थरूपी ज्ञानाचा दिवा माझ्याकडे असल्यावर मी मनात शंका का बरे धरावी. त्या अत्यंत दयाळू प्रभूचा मला भरवसा असल्याने मला किंचितही त्रास वाटला नाही आणि माझ्या मनाची इच्छा पुरी झाली. हा ग्रंथ म्हणजे त्याचा कृपाप्रसादच आहे. ही ग्रंथरूपी संतसेवा म्हणजे माझ्या पुनर्जन्मीच्या पुण्याईचा संग्रह आहे. देवा, आपण ही सेवा गोड करून घेतली म्हणून भाग्यवान मी धन्य झालो आहे. मागच्या अध्यायात अत्यंत दयाळू साईनाथ भक्तांना नाना प्रकारचे दृष्टांत देऊन कशी शिकवण देत असत ते तुम्ही ऐकले. आता चालू अध्यायात सप्तशृंगी देवीच्या एका उपासकाचे गोड व आनंददायक कथानक ऐका. देव व देवी आपल्या भक्तांना संतांच्या स्वाधीन कसे करतात ही तर एक चमत्कृती आहे. ते नीट काळजीपूर्वक पहा. साई महाराजांच्या पुष्कळ कथा आहेत. एकाहून एक आश्चर्यकारक आहेत. ती ही कथा ऐकण्यासारखी आहे. लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्ही समाधान पावाल आणि तुम्हाला साईबाबांचे महिमान व व्यापकपणही कळेल. चिकित्सक व तर्कवादी यांनी यांच्या कथांच्या नादी लागू नये. येथे वादावादी नको. अपार गाढ प्रेम पाहिजे. हा कथा ऐकणारा ज्ञानी असून भाविक पाहिजे, श्रद्धाशील व निष्ठावंत पाहिजे आणि संताघरचा पाईक पाहिजे. इतरांना या कथा खोट्या वाटतील. साईनाथांच्या लीलांचा हा कल्पवृक्ष फलपुष्पांनी निश्चितपणे बहरणारा आहे. जो भक्त बळकट भाग्याचा असेल तोच ती फळे व फुले या वृक्षाखाली उतरविणारा होऊ शकेल. या परमपावन कथा परमार्थाची इच्छा करणाऱ्यांना मोक्ष प्राप्त करून देण्याच्या सर्व साधनात मुख्य साधन आहेत आणि सगळ्यांचे कल्याण करणारे आहेत. जडजीवांचा सहजपणे उद्धार करणारे हे साई कथारूपी अमृताचे पिणे संसारी जनांना समाधान देणारे आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्यांना मोक्षाचे साधन आहे. येथे एका कथेची मांडणी करता आणखी अनेक कथांच्या योजना आठवतात. म्हणून हेमाडपंत नम्र होऊन श्रोत्यांना ऐकण्यासाठी बोलावित आहे. अशी एक एक कथा सांगता सांगता साईंच्या लीलेचा
रसाची गोडी वाढेल आणि संसाररूपी वणव्यात त्रस्त झालेल्यांना समाधान लाभेल. साईंची कार्यक्षमता ती हीच. नाशिक जिल्ह्यातील वणी नावाच्या गावी काकाजी वैद्य नावाचे कोणी एक त्या देवीच्या ठिकाणचे उपाध्ये राहत होते. देवीचे नाव सप्तशृंगी होते. उपाध्ये मनात अस्थिर झालेले होते. अनेक दुर्धर संकटांनी संसारात गांजून गेले होते. कालचक्राचा फेरा आला की मन भोवऱ्याप्रमाणे घरघर फिरू लागते. शरीर जिकडे तिकडे पळू लागते आणि शांती क्षणभरही लागत नाही. म्हणून दुःखित झालेले काकाजी चिंतेपासून मुक्त होण्यासाठी देवळात जाऊन देवीची करुणा भाकू लागले. त्यांनी मनापासून केलेला धावा ऐकून आणि त्यांची भावभक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि त्याच रात्री त्यांना दृष्टांत कसा झाला तो चमत्कार श्रोत्यांनी ऐकावा. देवी सप्तशृंगी आई काकाजींच्या स्वप्नात आली व म्हणाली की तू बाबांपाशी जा, म्हणजे तुझे मन अगदी शांत होईल. हे बाबा कोठले, कोण याचा खुलासा देवी करील म्हणून काकांचे मन उत्सुक झाले. तोच त्यांचे डोळे उघडले आणि त्यांची जिज्ञासा तशीच राहिली आणि स्वप्नही तसेच संपले. देवी म्हणाली ते बाबा कोण याबद्दल काकाजींनी बुद्धी चालवली की ते बाबा म्हणजे त्र्यंबकेश्वर असावेत. काकाजींच्या मनाने हाच पक्का निश्चय केला आणि त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी ते ताबडतोब निघाले. परंतु त्यांच्या मनाची अशांती काही थांबेना. काकाजी त्र्यंबकेश्वर येथे 10 दिवस राहिले, परंतु अखेरपर्यंत ते खिन्नच राहिले आणि त्यांच्या मनाची क्षुब्धता काही जात नव्हती आणि अस्वस्थता काही शांत होत नव्हती. उलट दिवसेंदिवस निरुत्साह वाढत होता. रोज पहाटे स्नान करून रुद्राध्यायाचे आवर्तन करीत शिवलिंगावर ते सतत अभिषेकाची धार धरीत असत, परंतु मनात अशांत असत. म्हणून काकाजी वणीला परत आले आणि देवीच्या दारी पुन्हा जाऊन तिचा अत्यंत दीनपणे धावा करून म्हणाले, त्र्यंबकेश्वरी, मला का धाडलेस? आता तरी माझे मन स्थिर कर. या फुकटच्या खेपा नकोत आता. देवीने मग त्या रात्री त्यांना पुन्हा दर्शन दिले आणि म्हणाली, मी जे बाबा म्हणाले ते शिर्डीचे समर्थ साईबाबा आहेत. त्र्यंबकेश्वरी, तू उगाच कशाला गेलास हे कळत नाही. काकाजी मनात विचार करू लागले, ही शिर्डी कोठे आहे? तेथे कसे जायचे? हे बाबा कोण आहेत हे आपल्याला ठाऊक नाही. आता तेथे आपले जाणे कसे घडून येईल काहीच कळत नाही. परंतु जो संतांच्या चरणी आसक्त होऊन त्यांच्या दर्शनाची मनात इच्छा धरतो त्याची ती उत्तम इच्छा संतच काय स्वतः ईश्वर पुरवत असतो. जो संत तो ईश्वरच असतो. दोघात किंचितही भेद नसतो. एवढेच काय, त्यांना दोघे मानणे हेच द्वैत होय. संतांची ईश्वराशी सदा एकरूपता असते. मी स्वतःच्या इच्छेने संतांच्या दर्शनाला चालून येईल आणि आपल्या मनाची कामना पुरवीन असे म्हणणे म्हणजे केवळ अहंकार व फुशारकी होय. संतांची कार्याची योजना अतर्की असते. संतांच्या मनात आल्याशिवाय त्यांच्या दर्शनाला कोण जाऊ शकेल? आश्चर्य म्हणजे त्यांच्या सत्तेशिवाय झाडाचे पानही हलत नसते. ज्याची जशी दर्शन घेण्याची उत्कंठा, जसा ज्याचा भाव, तशी त्याची निष्ठा, तसाच त्या भक्तश्रेष्ठाला स्वानंदाचा पराकाष्ठेचा अनुभव लाभतो. इकडे साईबाबांच्या दर्शनाला कसे जावे याची काकाजींना काळजी पडली होती. तर तिकडे त्यांचा पत्ता शोधत शिर्डीचा पाहुणा येऊन पोहोचला. पाहुणा तरी काय साधासुद्धा होता. सगळ्यांपेक्षा बाबांना जो पसंत होता, ज्याचे नाव माधवराव होते व ज्याला देशपांडेपणाचे वतन होते, ज्याच्याशिवाय इतर कोणाची बाबांजवळ लाडीगोडी चालत नसे, ज्याचे बाबांबरोबर सदा सर्वदा प्रेमाचे भांडण असे, अरेतुरेचे एकेरी भाषण असे आणि पोटच्या पोराप्रमाणे विलक्षण प्रेम असे, असा तो पाहुणा त्या क्षणी वणी येथे येऊन पोहोचला. माधवराव लहान असताना जेव्हा त्यांना दुखणे आले होते तेव्हा त्यांच्या आईने सप्तशृंगीच्या देवीला गाराणे घातले होते, तुझ्या ओटीत हे तान्हे बाळ घातले आहे, त्याला तारणे किंवा मारणे तुझ्या हातात आहे. माझे बाळ बरे झाले तर त्याला निश्चितपणे तुझ्या पायावर घालीन. अशा प्रकारे देवीला नमस केल्यावर बाळाला आराम पडला. वैद्य काय, देव काय, काम झाले की त्यांचा विसर पडतो. नवसाची आठवण संकट असेपर्यंतच असते आणि तो जर फेडला नाही तर भीतीचे किंवा धास्तीचे कारण होतो. कित्येक दिवस, महिने, वर्षे लोटली आणि माधवरावांच्या आईला नवसाचा विसर पडला. शेवटी मरणसमयी तिने माधवरावांना विनवले, बऱ्याच वर्षांचा हा नवस आहे, फेडता फेडता हा दिवस आला. इतका अतिचेंगटपणा किंवा उशीर लावणे चांगले नाही. देवीच्या दर्शनाला लवकर जा बरे. तसेच आईच्या दोन्ही स्तनांना खपल्या पाडून ती फार त्रासली होती. सहन करता न येण्यासारखे फार क्लेश झाल्याने तिने देवीला आणखी एक नवस केला होता.
तुला मी लोटांगण घालत आहे. या यातनातून तू मला वाचवशील तर चांदीची 2 स्तने तुझ्यावर ओवाळून मी तुला अर्पण करेन. फेडू फेडू म्हणता म्हणता तो पण नवस राहिला होता. तोही आईच्या मनाला मरणसमयी आठवला. त्याची पण बब्याला म्हणजे माधवरावांना त्याची आई बब्या म्हणत असे आठवण देऊन फेडीन म्हणून वचन घेऊन स्वतः निर्वासन होऊन ती माता हरिचरणी विलीन झाली. पुढे जाऊ जाऊ म्हणता म्हणता दिवसे, महिने, वर्षे लोटली आणि माधवरावांनाही विसर पडून ते नवस फेडण्याचे तसेच राहून गेले. अशा प्रकारे 30 वर्षे लोटली आणि शिर्डीत काय घडले पहा. एक ज्योतिषी प्रवास करीत करीत त्या ठिकाणी आला. त्याला ज्योतिषशास्त्राचे गाढ ज्ञान होते. भूत, भविष्य, वर्तमान असे तो जाणत असे. अनेक प्रश्न विचारणाऱ्यांचे समाधान करून त्याने चांगलीच वाहवा मिळवली होती. श्रीमंत केशवरावजी बुट्टी वगैरे पुष्कळांच्या पुढे घडणाऱ्या गोष्टींचे भविष्य सांगून सगळ्यांना त्याने ताबडतोब समाधान दिले होते. माधवरावांच्या धाकट्या भावाने बापाजीने आपले भविष्य विचारल्यावर त्या ज्योतिषाने देवीची त्याच्यावर नाराजी झाली आहे असे भविष्य वर्तवले. त्याने पुढे सांगितले, तुझ्या आईने केलेले नवस मृत्यूसमयी तिने तुझ्या थोरल्या भावाला फेडण्याची आज्ञा केली होती. आजपर्यंत ते न फेडल्याने देवी तुला फार पीडा देत आहे. माधवराव घरी आल्यावर बापाजीने त्यांना सारी कथा सांगितली. ती ऐकून माधवरावांना खूण पटली. सोनाराला बोलवून 2 चांदीचे स्तन करवून घेतले आणि ते घेऊन मशिदीत ते गेले. बाबांना लोटांगण घालून ते त्याच्या पुढे ठेवून म्हणाले, हे नवस फेडून घे. तूच आमची सप्तशृंगी आहेस, तूच आम्हाला देवी आहेस. ही घे कबूल केल्याप्रमाणे देणगी आणि ती घेऊन गप्प बैस. त्यावर बाबांनी उत्तर दिले, सप्तशृंगीच्या मंदिरात जाऊन तिलाच आपल्या हाताने ही स्तने चरणांवर वहा. बाबांचा असा आग्रह पाहून माधवरावांच्या मनाचाही तसाच विचार होऊन त्यांनी देवीच्या दर्शनाला जाण्याचा निश्चय केला आणि ते घर सोडले. त्यांनी बाबांचे दर्शन घेतले, शुभ आशीर्वचन मागितले आणि उदी व प्रसाद व आज्ञा घेऊन निघाले. मग ते सप्तशृंगीला आले आणि आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या उपाध्यायाचा शोध करू लागले. सुदैवाने व सहजासहजी काकाजींच्या घरी ते येऊन ठेपले. साईबाबांची लवकर भेट व्हावी म्हणून काकाजींच्या मनात उत्सुकता होती. तोच अशी ही माधवरावांची भेट झाली. ही काय साधीसुधी गोष्ट म्हणायची. आपण कोण, कोठून आलात हे विचारल्यावर ते शिर्डीहून आल्याचे समजल्यावर त्याला आनंदाला मर्यादा कोठली. त्या दोघांनी एकदम मिठीच मारली. असे ते दोघे प्रसन्नचित्त होऊन साईबाबांच्या लीला गाऊ लागले आणि नवस फेडण्याचे काम संपल्यावर उपाध्ये शिर्डीला निघाले. माधवराव सारख्यांची सोबत आणि तीही अशी अनपेक्षित रीतीने मिळाल्यामुळे उपाध्येबुवा आनंदाने अगदी भरून गेले आणि त्यांचे लक्ष शिर्डीच्या वाटेकडे लागले. नवस फिटल्यानंतर आधी जशी मनाची प्रीती होती तशाच घाईने काकाजी निघाले आणि शिर्डीजवळ गोदेच्या गाठी येऊन पोहोचले. तेथून ते ताबडतोब शिर्डीला आले आणि येताच मोठ्या प्रेमाने व उत्सुकतेने साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले. काकाजींनी बाबांच्या चरणांना नमस्कार केला. अश्रुपूर्ण डोळ्यांनी ते धुवून काढले आणि दर्शन सुखाने संपन्न झाल्याने त्यांचे मन प्रसन्न झाले. ज्या कारणाकरता देवीचा दृष्टांत होता त्या समर्थ साईबाबांना डोळ्यांनी पाहून काकाजी खऱ्या अर्थाने सुखी झाले आणि त्यांचा मनोरथ पूर्ण झाला. साईंच्या दर्शनाने काकाजी सुखसंपन्न झाले. त्यांचे चित्त आनंदित झाले आणि बाबांच्या अत्यंत कृपेच्या वर्षावाने त्यांचे मन खरेच निश्चिंत झाले. त्यांच्या मनाची चंचलता नाहीशी झाली आणि ते आश्चर्य करू लागले. आपणच आपल्याला प्रश्न केला, काय विलक्षण ही करणी. नाही एक शब्द बोलले, नाही प्रश्न विचारला, नाही आशीर्वाद दिला. नुसत्या त्यांच्या दर्शनानेच सुख झाले. माझ्या मनाची चंचलता केवळ त्यांच्या दर्शनानेच शांत झाली आणि मला अलौकिक सुख समृद्धी प्राप्त झाली. यालाच म्हणतात दर्शनाचा महिमा. काकाजींनी दृष्टी बाबांच्या पायी खेळली आणि त्यांच्या तोंडून एकही शब्द निघेना. बाबांच्या गोष्टी कानांनी ऐकून त्यांचा आनंद पोटी मावेना. उपाध्येबुवा भावभक्तीने साई समर्थांना शरण गेले आणि आपल्या मनाची सुखशांती पुन्हा प्राप्त करून पूर्वीची चंचल वृत्ती विसरून गेले. अशा प्रकारे काकाजी शिर्डीत 12 दिवस राहिले आणि सुस्थिर मन झालेले ते सप्तशृंगीला परत गेले.
स्वप्ने खरी होण्याला सुद्धा पहाटेची वेळ असावी लागते. अशा वेळी जी पडतात तीच सफल होतात आणि इतर वेळी पडलेली स्वप्ने व्यर्थ असतात, अशी सर्व ठिकाणी प्रसिद्धी आहे. परंतु या शिर्डीची स्वप्ने कुठेही व कधीही पडोत, भक्तांना त्यांचा बिनविरोध अनुभव येतो. या अर्थाची छोटीशी गोष्ट श्रोत्यांना सादर करतो. ती ऐकून त्यांच्या मनाला मोठे कौतुक वाटेल आणि बाबांच्या कथा ऐकण्याचा उत्साह वाढेल. एके दिवशी 2 प्रहरी बाबा काकासाहेब दीक्षितांना म्हणाले, राहत्याला टांगा घेऊन जा आणि खुशाल भाऊंना घेऊन ये. बरेच दिवस झालेत, तुम्हाला भेटायची मनात इच्छा झाली आहे, म्हणून तुम्हाला भेटायला बोलवले आहे, असे त्यांना सांग. दीक्षितांनी आज्ञा शिरोधार्य केली आणि टांगा घेऊन ते लगेच राहत्याला गेले. खुशाल भाऊ भेटल्याबरोबर त्यांना आपले येण्याचे कारण सांगितले. बाबांचा तो निरोप ऐकून खुशाल भाऊंना मोठे आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, हा आत्ताच मी झोप घेऊन उठलो. झोपेत बाबांनी मला हीच आज्ञा दिली. दुपारी जेवून आडवा पडून आराम करत असताना डोळ्यास डोळा लागताच बाबा मला स्वप्नात हेच म्हणाले, आत्ताच शिर्डीला चल म्हणाले. माझी ही इच्छा प्रबळ झाली, परंतु काय करू, घोडे जवळ नव्हते, म्हणून मुलाला कळवण्यास पाठवले. मुलगा वेशीबाहेर पडला आणि तोच आपला टांगा आला. त्यावर दीक्षित विनोदाने म्हणाले, म्हणूनच तर बाबांनी मला धाडले आहे. तुम्ही आता येत असला तर टांगा बाहेर तयार आहे. मग खुशाल भाऊ आनंदित मनाने दीक्षितांबरोबर शिर्डीला आले. तात्पर्य सांगायचे म्हणजे खुशाल भाऊ भेटल्याने बाबांच्या मनाची इच्छा पूर्ण झाली आणि खुशाल भाऊंना देखील बाबांची ही लीला पाहून अतिशय गहिवरून आले. एकदा मुंबईत वस्ती करून राहणाऱ्या रामलाल नावाच्या एका पंजाबी ब्राह्मणाला बाबांनी स्वप्नात दर्शन दिले. आकाश, वायू, रवी, जलदेवता यांच्या अनुग्रहाच्या प्रभावाने बाहेरील व आतील विषयांचे जे ज्ञान होते त्याला जागृत अवस्था असे म्हणतात. सर्व इंद्रियगण जेव्हा विराम पावतात तेव्हा जागृत अवस्थेत मनावर उमटलेले ठसे जागे होऊन स्वीकारण्यास योग्य गोष्ट व ग्राहक याच्या रूपाने मनात येतात, असे हे स्वप्नाचे लक्षण आहे. परंतु रामलालचे स्वप्न विलक्षण होते. त्याला बाबांचे रूप व गुण ठाऊक नव्हते, त्यांचे कधी दर्शन नव्हते, तरी त्याला माझ्याकडे येऊन जा असे ते म्हणाले. आकारावरून ते साधू दिसले, परंतु ते कोठे राहतात हे त्याला ठाऊक नव्हते. रामलाल जागा होऊन विचारात पडला आणि त्या साधूकडे जावे असे मनाला वाटले, परंतु त्याला त्यांच्या ठाव ठिकाणचा पत्ता नव्हता. परंतु त्याला जो दर्शनाला बोलावतो त्याची योजना त्यालाच ठाऊक असते. मग त्याच दिवशी दुपारी रस्त्याने सहज फेरी मारत असताना एका दुकानावरची छबी पाहून रामलाल मनात चमकला. त्याला स्वप्नात जे रूप दिसले होते तेच ते त्याला वाटले. लगेच त्या दुकानदाराकडे तो विचारपूस करू लागला. लक्ष लावून ती छबी पाहून हे कोण, कोठील आहेत हे विचारता ते साई समर्थ शिर्डीत राहतात हे कळल्यावर रामलाल शांत झाला. पुढचा पत्ता पुढे लागला. रामलाल शिर्डीला गेला आणि बाबांपाशी त्यांच्या निर्णयापर्यंत तेथेच राहिला. आपल्या भक्तांच्या इच्छा पुरवाव्यात, त्यांना दर्शनांसाठी आणावे, त्यांचा स्वार्थ व परमार्थ साधून द्यावा हाच हेतू बाबांचा असतो. नाहीतरी ते स्वतः सदासर्वदा अवाप्तकाम, निष्काम, निस्वार्थ, निरहंकार, निर्मम असून भक्तांच्या इच्छा पुरवण्यासाठीच त्यांचा अवतार आहे. क्रोध ज्याच्या वाऱ्याला उभा राहत नाही, द्वेषाला जेथे थारा मिळत नाही, आपमतलबी माणसाकडे जो ढुंकूनही पाहत नसतो, ज्याचे सर्वांवर निस्वार्थपणे प्रेम करणे हेच आयुष्यातले श्रेष्ठ व अंतिम साध्य असते व जो धर्माबद्दलच्या विषयाशिवाय क्षणभरही बोलणे फुकट दवडीत नाही, तोच खरा साधू समजावा. सारांश, माझा हात धरून बाबांनी हे जे आपले चरित्र लिहून घेतले त्याचा हेतू भक्तांनी आपल्या स्मरणात रंगून किंवा मग्न होऊन जावे हाच आहे. म्हणून हेमाडपंत अति विनयपूर्वक श्रोत्यांना सारखे विनवित असतात. त्यांनी हे साई सच्चरित्र श्रद्धा व भक्तिपूर्वक ऐकावे, म्हणजे त्यांच्या मनाला शांती लाभेल, दुराचरणात मग्न होण्याकडे उदासीनता उपजेल आणि संसारातून पूर्णपणे मुक्ती देणारी साईचरणी भक्ती जडेल. आता पुढील अध्यायात संन्यासी विजयानंद, ज्याला मानस सरोवराला जाताना बाबांच्या चरणी मुक्ती लाभली, त्याची कथा येईल. भक्त बाळाराम मानकर यांनाही तसाच विसावा दिला जाईल आणि तात्यासाहेब नूलकर व मेघा यांच्याही इच्छा साईनाथ यथेच्छ पुरवतील. इतकेच नव्हे तर वाघासारखा क्रूर प्राणी त्यालाही बाबा आपल्या चरणी जागा देतील. अशी साईबाबांची अगाध करणे ऐकण्याची दुर्मिळ सुसंधी व आनंददायक प्रसंग येईल. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा नवसादी कथाकथन नावाचा 30वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.